राजन विचारेंच्या त्यागामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आले। त्यांनी दररोज विचारेंचे पाय धुवून तीर्थप्राशन करावं। खासदार संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना खोचक सल्ला। शिवसेनेच्या 40 आमदारांमुळे राऊत राज्यसभेचे खासदार झाले। त्यांनी आमचे पाय धुवून पाणी प्यावं। ज्योती वाघमारेंचा संजय राऊतांवर पलटवार। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे बंधूंची मोर्चे बांधणी। राज ठाकरेंकडून कल्याण अंबरनाथ मध्ये जोर बैठका, तर उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। डुप्लिकेट मतदारांबाबत राज ठाकरेंकडून प्रश्नचिन्ह। मतचोरी मोठ्या प्रमाणात होती। मतदार याद्यांवर काम करा, निवडणुकीसाठी ताकदीने उभं राहा, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटलांबाबतच्या विधानावरून शरद पवार नाराज। थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करून व्यक्त केला निषेध, तर जयंत पाटलांनी बोलणं टाळलं। सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा मोर्चा। पडळकरांच्या जयंत पाटलांवरच्या वक्तव्याचा समर्थकांकडून तीव्र निषेध। जरांगे समर्थक हिंगोलीतल्या भेंडी गावात आक्रमक। जरांगेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट, 2 गटात वाद। कुरुंदा पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल। आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक। नागपूर, संभाजीनगर आणि हिंगोलीत बंजारा समाजाचा मोर्चा। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता ई-केवायसी बंधनकारक। 2 महिन्यात केवायसी पूर्ण न केल्यास पैसे मिळणार नाही। नाशिकच्या इगतपुरीमध्ये अवैध कर्ज वसुलीचा पर्दाफाश। इगतपुरीतल्या कॉल सेंटरवर पोलिसांची धाड। 24,32,000चा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक। सांगोल्यातल्या नाझरे गावात ढगफुटी सदृश पाऊस। पावसामुळे डाळिंबासह द्राक्ष बागेचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल। आणि आयफोन 17 सिरीज बाजारात खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा। आयफोनचं नवं मॉडेल खरेदीसाठी देशभरातल्या आयफोन स्टोअरवर झुंबड।